तात्या ते बोलले तिकिटाचं त्यांना त्यांना सगळं बोललं. त्यांना सांगितलं गावातून मी आपल्यालाच लोकांचं सहमत आहे, विकास कामात तसे तिकीट आपल्याच मिळालं पाहिजे हे सगळं बोललोय. तरी पण तू फोन करून बोलून घे. त्यांना फोन करू का? हा फोन होता. हा मग ते मीटिंग वगैरे कधी बोलते. हा नमस्कार साहेब. नमस्ते, बोला पाटील. काय नाही दादा, आठवण आली तुमची. कशा आहात? निवांत. तुमचंच तुम्हीच कशा आहात? आम्ही तर म्हणजे तात्यांचा फोन आला होता तुम्हाला? हा आला होता. तेच मग ते तिकिटाचं जरा बघितलं असतं, जरा धावपळ चालू आहे. पण या वर्षीची निवडणूक आपल्यालाच घ्यायची. हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण तुम्ही आले असते, आपण एकदा आमदार साहेबांची भेट घेऊ. हो आमचा तात्यांचा फोन म्हणजे काय आमदार साहेबांपेक्षा कमी काय? हा ते आहे, पण तुम्ही भेटून बोललेलं जरा वेगळंच असतं, फोनवर बोललेलं वेगळं. बरं ठीक आहे. कधी येऊ मग? या ना उद्या बंगल्यावर जाऊ आपण त्यांच्या. ठीक आहे तात्या म्हणते मग येतो उद्या मीटिंग लावा. येतो मी उद्या सकाळी निघतो. हो चालेल चालेल. आपण लक्षात ठेवा टिकीला आपल्यालाच भेटलं पाहिजे. हो पाटील तुम्हालाच. आपणच आलो पाहिजे काय. हो पैशाची चिंता नका करू सर, तुम्हालाही देतो आणि सरांनाही देतो. बस फक्त आपल्याला सीट मिळणं पाहिजे. बस पाण्यासारखा पैसा होतो इलेक्शन साठी. तुम्ही फक्त आपलं तेवढं बघा. हा हो हो चालेल ठीक आहे. येतो उद्या मग. हा घ्या काळजी. ठेवू का? उद्या भेटायला बोलून मी काय करतो, तुम्ही शेताकडे जाऊन या. आज जाऊन येतो आपण जाऊ आणि बघा तुमचं तब्येतीचं काय. काल काय झालं तुम्ही आजारी होते काय? थोडं थकवा आला होता. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता आहे मी आहे फिरत, तुम्ही पोर आहेत आपले. आपण काय करून पैसे घेऊन जाऊ. काय विषय नाही. तिकीट आपल्याला मिळलं पाहिजे. काम तू करतो. त्यांना मी काय करतो, त्यांच्याकडे पैसे नेऊन ठेवतो. ते बरोबर करतील ना, आहे की नाही? काम होणं आपल्याला महत्वाचं. पैसा आपल्यासाठी काय विषय नाही. तात्या येतो मग मी. फक्त तुमचा आशीर्वाद जाऊ त्यांना फोन करा. आशीर्वाद नाही काय विषय नाही. सावकारचा फोन करतो तात्या. मी तिथे गेलो. बरोबर ठीक. तुझ्या डार्लिंगला सांग उद्या महादेवाच्या मंदिरात यायला. हो सांगतो. तिचे आईला प्रेम करायचं यांनी आणि दान मला. उसात जाणार हे आणि राखणदार मी. करा करण शेठ लोकांच्या आम्हाला करा. चला आईला आपली डार्लिंग कुठे गेली? दिसणार राव. बोल्या 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 इकडे आलो आलो आलो. तुमचे चरण हे काय त्यांचे आमचे चरण. अहो मी काय म्हणतोय, नंतर बोल. इथं काम करू करू केस पाडलाय आणि ते इथं सावलीच लागला. चला चला. अरे बसू आपण. काय म्हणतो सांग बरं. अरे ते येईन तू एकदा बस निवांत. काय तुझी बघ काय. अरे साल्या तुझं ते पाखरू आख्या गावात तुला माझी डार्लिंग बोलतय. आणि जर उद्या काही झालं तर तू राशीन बाबा लांब. त्याचा भाव मला कुत्र्यागत हानी. शांत घ्या दादा. नेमकी झालंय तरी काय? अरे मी रस्त्याने येत होतो आणि ती एक स्कूटीवर पोरगी आली, ती सोनी. आणि ती म्हणी तुझ्या डार्लिंगला उद्या महादेवाच्या मंदिरात सकाळी भेटायला सांग. आईला काय सांगतो का, एवढ्या आनंदाची बातमी एवढा उशीर देतोय तू? मला एक काम कर आता. बोला. तू ही जर दे मला आता. कोणती रे? ती नाही का आपण बाबल्याच्या दुकानात घेतलेली. कधी? तुला द्यायची का नाही ते सांग मला एकदा. बरं बाबा. तिने केलं नागड, आता तू कर उघड.
बरं बरं ते जाऊन दे. ही जर इस्त्री विस्त्री करून ठेव. मी उद्या येणार आहे घ्यायला आणि मला पाहिजे. ज्या आईला याच काम झालं गेला निघून. त्याचा निरोप घेऊन आलो. करण शेठ तुम्ही वाज घेऊनच मारा. चला आता मी बी निघतो. सॉरी काय राव एवढा उशीर कुठे असतो वय? पण तुला नाही काय काम इथं मला राहतेत मरणाचे काम बाई. हा तू लय कामाचा. हा नाही तुला असंच आहे ना. सॉरी लागली माझी इज्जत काढायला सॉरी ना. नाही आता मी जातो. अरे मी लाडाने मंदिरात उद्या तुला बोटायला बोलली बाई. बोटायला नाही रे, बोटायची नाही बोटायला सर सॉरी बोला की. हा पहिलं ऍक्शन. माझं उत्तर दे. प्रेम काय नसते रे. दाबाव सर कटेन. सॉरी माझ्या डोक्यातच ते बसतं. सॉरी. रोलिंग ऍक्शन. याच्या आईला इतक्या उन्हात तानाचं याच्याकडे निरोप घेऊन आलो याच्या पाखराचा आणि झालं आणि लगेच निघून गेला. करा वाज घेऊनच मारा. ऍक्शन. मी आलोय का? तू काय करतोय काय